मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना सोयाबीन विकू नये, नाफेड खरेदी केंद्रामध्ये विकावं। 30 तारखेपासून नोंदणी सुरू होतीये, केंद्राला प्रस्ताव पाठवलाय, त्याची मंजुरी कधी येईल? परंतु भाजपच्या भाषेमध्ये जो सीमांत शेतकरी आहे, अल्पभूधारक आहे, गरीब आहे, कर्जबाजारी आहे, तो सोयाबीन विकून मोकळा झालेला आहे, त्याचा याला काय फायदा होणार आहे? आता त्या शेतकऱ्याचं 2200-3500 रुपयानं व्यापाऱ्यांनी सोयाबीन खरेदी केलेलं आहे, तोच व्यापारी त्या शेतकऱ्याकडे येणार, त्याचे सातबारे घेणार आणि त्याच्या जीवावर मलिदा खाणार। शेतकऱ्यांना विनंती आहे, कुठल्याही व्यापाऱ्याला आपले सातबारे देऊ नका, तुमचे त्या ठिकाणी व्यवहार वाढतात आणि त्या ठिकाणी तुमच्या पेऱ्यावर नोंद होते की यांना मुबलक प्रमाणात सोयाबीन झाली, सरकारी हमीभाव खरेदीचा लाभ सुद्धा मिळाला, पुढच्या लाभाला तुम्ही वंचित व्हाल, म्हणून सातबारे कोणाला देऊ नका। आणि एमपी हे आपल्या शेजारचं राज्य आहे, तिथल्या राज्याचा आदर्श घ्या, ते भाव फरक देत आहेत क्विंटल माग शेतकऱ्यांना, क्विंटल माग खरेदी केंद्र सुरू केलेत आणि त्यातनं जेवढा भाव फरक देत आहेत आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे गोल गोल शेतकऱ्यांना फिरवत आहेत। हे शेतकऱ्यांसाठी नाही तर हे व्यापाऱ्यांसाठी आहे।